आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि मी केक बनवायला घेतला आहे, कारण की मला सकाळी लवकर केक द्यायचा आहे. आणि आजचा केक खूप खास आहे, कारण आज बनवते मी बेंटो केक. आणि तुम्हाला सुद्धा जर बेंटो केक शिकायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी बेंटो केकची संपूर्ण माहिती देणार आहे. मी पाव किलो केकसाठी 100 ग्रॅम प्रीमिक्स वापरून केक बेस बनवते आणि हा सुद्धा तसाच पद्धतीचा बनवला आहे. आकार छोटा होतो, पण उंच असल्यामुळे तेवढाच बेस लागतो. पण इथे आपल्याला ह्या 2 लेअरच्या 3 लेअर बनवून बेंटो केक बनवायचा आहे. तो कसा बनवायचा हे आपण पाहूयात. इथे माझ्याकडे बेंटोच्या आकाराचा हा डब्बा आहे आणि त्या डब्याने मी एक लेअर कट करून घेते आणि दुसरीसुद्धा तशाच पद्धतीने कट करायची आहे, त्याच आकारात. आकाराने लहान दिसत असला तरी हा पाव किलोचाच केक बनतो. ही एक लेअर तयार करून झालेली आहे आपली आणि आता दुसरीसुद्धा करून घेऊयात. आणि 2 लेअर कट करून जो शिल्लक राहिलेला बेस आहे त्याचीच आपल्याला तिसरी लेअर बनवायची आहे. चला तर कशी बनवायची पाहूयात आपण. इथे हे बाजूला ठेवूयात आणि आपण आता केक आयसिंग करायला घेऊ. नेहमीप्रमाणे शुगर सिरप थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला व्हिपिंग क्रीम घ्यायची. क्रश असेल तर ज्या फ्लेवरचा केक बनवायचा त्या फ्लेवरचा क्रश वापरायचा. त्यानंतर टुटी फ्रुटी वापरायची. आता आपल्याला दुसरी लेअर बनवायची, ती अशा पद्धतीने. जेवढा आपण बेस बनवला आहे थोडासुद्धा वाया जाऊ द्यायचा नाही आणि पूर्ण लेअर तयार करायची आपल्याला. आपण पूर्ण पाव किलोचा बेस ह्याला यूज केलेला आहे, त्यामुळे वजनाला सुद्धा कमी भरत नाही. आणि आता याला सुद्धा शुगर सिरप लावूयात आणि व्हिपिंग क्रीम लावून घेऊ आणि नंतर शेवटची जी लेअर राहिलेली आहे आपली छोटीशी, ती याच्यावरती ठेवून द्यायची आहे. बेंटो केक आकाराने लहान असल्यामुळे जास्त डिझाईन वगैरे करता येत नाही. तर आपण पूर्ण आयसिंग झाल्यानंतर बेंटो केकच्या बॉक्समध्ये हा केक सेट करणार आहोत आणि नंतरच डिझाईन काढणार आहोत. अगोदरच जर डिझाईन काढली तर केक हा बेंटो केकच्या बॉक्समध्ये ठेवताना मोडू शकतो, मग पूर्ण डिझाईन मोडेल. त्यासाठी पूर्ण आयसिंग झाल्यानंतरच बॉक्समध्ये ठेवायचा आहे. हा आहे बेंटो केकचा बॉक्स आणि इथे आपल्याला बटर पेपर घ्यायचा आहे चौकोनी आकाराचा. अशा पद्धतीने हा जो केक आहे या बटर पेपरवर सेट करायचा आहे आणि चौकोनीच कापायचा आहे, जेणेकरून आपल्याला ठेवायला हा सोपा जातो. अशा पद्धतीने त्याचे कोन पकडायचे आहेत आणि तो अलगद असा या बॉक्समध्ये ठेवायचा आहे. ठेवताना मोडू शकतो, म्हणून डिझाईन नंतरच कधीही करायची आपल्याला. थोडासा तिरका बसला आहे तर आपण स्पॅच्युला साहाय्याने याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं डेकोरेशन करायचं आहे, कारण की बॉक्सचं झाकण लावताना मोडू शकते डिझाईन, त्यामुळे अगदी छोटीशीच करायची आहे. थोडीशी पिंक कलरची व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने त्याच्यावरती थोडीशी स्पॅच्युलाच्या साहाय्याने डिझाईन काढायची आहे. आणि आता जास्त काही डेकोरेशन करायचं नाही. कोणतंही नोझल घ्या आणि अगदी सिंगल अशा पद्धतीने छोटीशी डिझाईन काढून घ्यायची. ती स्टार नोझल घेतलेलं आहे मी. आणि पूर्ण ही डिझाईन काढून झाल्यानंतर फक्त हॅपी बर्थडेचा टॅग लावायचा आहे आणि अगदी सिंपल पण खूप छान दिसतोय आपला केक. थोडेसे शुगर बॉलसुद्धा टाकलेत. कोणाला गिफ्ट द्यायला किंवा कोणाला सरप्राईज द्यायला हा बेंटो केक खूप सुंदर आहे. चवीला तसाच लागणार आहे, काही वेगळं नाही, पण सरप्राईज गिफ्ट हे खूप छान आहे. आजचा बेंटो केक आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटणारच आहोत नवीन एका केकसोबत. तोपर्यंत बाय बाय.